कार्बाईडने आंबे पिकवाल तर याद राखा. अन्न व औषध प्रशासन विभागाचा आंबे विक्रेत्यांना इशारा. आंबा हे फळ सर्वांचेच आवडीचे फळ आहे. लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वच मोठ्या चवीने आंब्याचा आस्वाद घेतात. परंतु आंबे पिकवताना नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जाते याची जाणीव अनेकांना नसते. फळ विक्रेते लवकरात लवकर आंब्याची विक्री व्हावी म्हणून कॅल्शियम कार्बाईड आणि एसिटिलियन यासारख्या धोकादायक रसायनांचा वापर करून कृत्रिम प्रकारे आंबे पिकवतात. अशा प्रकारे पिकवलेले आंबे हे आरोग्याला धोकादायक असतात. म्हणूनच शासनाने या पद्धतीने पिकवले जाणाऱ्या आंब्यांवरती बंदी घातलेली आहे. या उलट शासनाने मान्यता दिलेल्या इथिलीन गॅस लिक्विड किंवा पावडरचा वापर करून पिकवलेले आंबे विकत घ्यावे. त्या पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा शरीराला कोणता धोका नाही. बुलढाणा जिल्ह्यात आंबे पिकवणाऱ्या गोदामांची तपासणी अन्न विभागाकडून केली जाणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीच्या व्यतिरिक्त आंबे पिकवत असेल तर त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिला आहे. सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन बुलढाणा तर्फे मी आवाहन करतो की सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे आणि आंबे हे जनतेमध्ये प्रिय असतात. आपण कुठेही जातो किंवा फळांच्या दुकानावरती वगैरे जातो, सहज आंबे घेतो. तर आंबे विक्रेते आणि ग्राहक दोघांमध्ये जागरूकता असणं गरजेचं आहे. आंबा विक्री करणाऱ्यांना मी आवाहन करेल की त्यांनी कृत्रिम पद्धतीने आंबे पिकवताना कुठल्याही प्रकारच्या कॅल्शियम कार्बाईडसारख्या किंवा ॲसिटिलिनसारख्या धोकादायक वस्तूंचा आंबे पिकवण्यासाठी वापर करू नये. आणि ग्राहकांनासुद्धा मी एक विनंती करतो की त्यांनी आंबे विकत घेताना आंब्याच्या पेटीमध्ये किंवा इतर ठिकाणी काही अशा वस्तू आहेत का याचीसुद्धा पाहणी करून घ्यावी. अन्न व्यवसाय चालकांना माझी विनंती अशी राहील की शासनाने मान्यता दिलेल्या इथिलीन गॅसद्वारेच आंबे पिकवावे. इथिलीन हे लिक्विड स्वरूपात किंवा गॅस स्वरूपात किंवा पावडर फॉर्ममध्ये असेल. अल्टिमेटली त्याच्यातून जो गॅस तयार होतो त्याच्यामधून आंबे पिकवण्यासाठी सरकारने मान्यता दिलेली आहे. तर अशा पद्धतीने पिकवलेले आंबेच आपण बाजारात विक्री करावेत. कार्बाईडचा वापर करू नये. आणि नागरिकांनासुद्धा अशी विनंती आहे की जर आंब्यांवरती खूप डाग असतील तर कदाचित ते कार्बाईडने पिकवलेले असू शकतात. तर आपण एकदा एका चांगल्या विक्रेत्याकडून किंवा नेहमीच्या विक्रेत्याकडूनच आंबे खरेदी करा. रेप्युटेड व्यक्तीकडून घ्या, ज्यांच्याकडे परवाने आहेत अशाच लोकांकडून आंबे खरेदी करा असं मी आवाहन करतो. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून बुलढाणा जिल्ह्यातील किती आंबे गोदामांची तपासणी करण्यात आली? अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एका आंबे गोडाऊनवरती तपासणी केलेली आहे. त्या ठिकाणून आंब्याचे नमुने त्यांनी तपासणीसाठी घेतलेले आहेत.